हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत 2024च्या HSC बोर्डाच्या बायोलॉजीच्या क्वेश्चन पेपरबद्दल. यामध्ये आपण आलेल्या क्वेश्चन पेपरमध्ये जितकेही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला चॅप्टर वाईज जे आहे ते डिवाइड करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कोणत्या चॅप्टरमध्ये किती प्रश्न जे आहे, किती क्वेश्चन्स जे आहेत ते पेपरला विचारले गेले होते, क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला आलेले बघायला मिळतात. सो आपण चॅप्टर वाईज जे आहे ते क्वेश्चन्सचं डिव्हिजन करणार आहे. इतकं सोपं आहे. याने फायदा इतकाच होतो की अभ्यास करताना तुम्हाला कुठल्या चॅप्टरला जास्त महत्व द्यायचं आहे, कुठल्या चॅप्टर थोडं कमी महत्व द्यायचं आहे, त्याचं एक बेसिकचं अंडरस्टँडिंग जे आहे ते होऊन जाईल. मग आपण वन बाय वन प्रत्येक प्रश्नाकडे जाऊया. तसं याच्या आधी मी 2023च्याही क्वेश्चन पेपरचे अनालिसिस जे आहे ते करून अपलोड केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी युट्यूब चॅनलवर जाऊन त्याचाही व्हिडिओ जो आहे तो बघून घ्या. म्हणजे तुम्हाला कम्पेअर करता येईल की 2023 आणि 24 मध्ये नक्की काय फरक आला, कोणत्या कोणत्या कंटेंटमध्ये चेंजेस जे आहे ते बघायला मिळाले, तर दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कम्पेअर करता येतील. ओके, सो जाऊया सगळ्यात पहिले क्वेश्चन पेपरकडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की HSC बोर्डाला येणारा जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यात 4 सेक्शन असतात, ABCD. आणि त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये MCQ आणि 1 मार्क, सेक्शन बी मध्ये 2 मार्क, सेक्शन सी मध्ये 3 मार्क्स आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात. सो विल स्टार्ट विथ द सेक्शन ए. सगळ्यात पहिले आपला काय प्रश्न आलाय तो आपण बघूया. पहिला प्रश्न आलाय, आयडेंटिफाय द ग्रोथ हॉर्मोन्स इन प्लांट्स विच कॉजेस इनहिबिटरी इफेक्ट. प्लांट्सच्या ग्रोथ हॉर्मोन बद्दल प्रश्न आला आहे. ग्रोथ हॉर्मोन कोणते आहे ज्याच्याने इनहिबिटरी इफेक्ट तयार होतो? ऑप्शन आहे सायटोकिनिन, ऍब्सिसिक ऍसिड, जिबरलिन, इथिलीन. ऍब्सिसिक ऍसिडचा आन्सर बघायला मिळेल. सो ग्रोथ हॉर्मोन्सचा टॉपिक आहे. PGR बद्दल इथे बोललं जातं आहे. तर PGR जे आहे प्लांट ग्रोथ जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये येतो, तर इथे मी शॉर्ट फॉर्म मध्ये PGR जे लिहितो. 2023 मध्ये PGR वरतीच प्रश्न आला होता आणि आताही PGR वरतीच प्रश्न आलाय. पुढे बघा काय म्हटलंय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लॅकोपेरॉन. खालीलपैकी कोणता जो आहे तो लॅकोपेरॉनचा भाग नाहीये? प्रमोटर, रेग्युलेटर, इंड्युसर, ऑपरेटर असे ऑप्शन्स आहे. इंड्युसर बघायला मिळेल. लॅकोपेरॉन म्हणजे हा टॉपिक आपला मॉलिक्युलरचा बघायला मिळाला, तर मी इथे लॅकोपेरॉन असं लिहितो. लॅकोपेरॉन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, चौथा चॅप्टर जो आहे त्याच्यातला हा कंटेंट बघायला मिळेल. इन ऍब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स इनटू. आता हा जो विषय हा मेन्स्ट्रुअल सायकल मधला आहे की कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतो जर फर्टिलायझेशन नाही झालं तर. मग आन्सर ऑप्शन्स आहेत ट्युनिका अल्बिजिनिया, मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा, झोना पेलुसिडा, कॉर्पस अल्बिकन्स. आन्सर कॉर्पस अल्बिकन्स बघायला मिळेल. सो हा प्रश्न मेन्स्ट्रुअल सायकल प्लांट अॅनिमल रिप्रोडक्शनचा आहे, सॉरी, दुसऱ्या नंबरचा चॅप्टर. सो इथे मी कॉर्पस ल्युटियम अॅनिमल्स मध्ये लिहून ठेवतो, कॉर्पस ल्युटियम त्याच्याबद्दलचं कंटेंट आहे. पुढे म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग डिवाइड्स नेझल कॅव्हिटी. जो नाकाचा भाग आहे नेझल कॅव्हिटीचा, त्याला डिवाइड करणार हा जो मधला सेक्शन आहे त्याला काय म्हणतात? हायलाइन कार्टिलेज, मेझोथोमॉइड कार्टिलेज, लिगामेंटम आर्टेरियोसम, लॅरिंगोफॅरिंग्स असा ऑप्शन दिले आहे. मेझोथोमॉइड कार्टिलेज बघायला मिळेल. नेझल कॅव्हिटी म्हणजे हा रेस्पिरेशनचा भाग आला. इथे मी नेझल कॅव्हिटी लिहून ठेवतो शॉर्ट मध्ये, नेझल कॅव्हिटी. 8व्या नंबरचा चॅप्टर रेस्पिरेशन सर्क्युलेशन, त्यातला हा कंटेंट. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉज्ड बाय अनस्टरलाइज्ड निडल्स. ज्या निडल्स अनस्टरलाइज असतात त्याच्याने कोणता डिसीज होतो? एलिफंटियासिस, एड्स, मलेरिया, डेंग्यू असे ऑप्शन आहे. मग अनस्टरलाइज निडल्स डिसीजेसचा हा टॉपिक आला म्हणजे हा ह्युमन हेल्थ 10व्या नंबरचा जो काही चॅप्टर आहे त्याच्यामधला कंटेंट बघायला मिळेल. सो इथे मी लिहून ठेवतो, हवं तर इथे आपल्या अनस्टरलाइज्ड निडल्स असं लिहिण्यापेक्षा मी सोप्या भाषेमध्ये आन्सरच देतो. एड्स बद्दलचा हा टॉपिक जो आहे तो बघायला मिळेल, म्हणजे आपला जागा पण वाचेल. सध्या जागेचा फारच आपला इश्यू आहे, म्हणजे बोर्डवरच्या जागेबद्दल बोलतोय मी. ओके, रेकग्निशन सिक्वेन्स ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर जनरली डॅश न्यूक्लियोटाइड्स लॉंग. म्हणजे एखादा रेस्ट्रिक्शन एन्झाइम जो असतो त्याच्यासाठीचा जे रेकग्निशन सिक्वेन्स आहे तो किती मोठा असतो? मग 2 ते 4 न्यूक्लियोटाइड्सचा, 4 ते 8, 8 ते 10, 14 ते 18, 4 ते 8चा बघायला मिळतो. ऑप्शन बी बघायला मिळेल. सो इथे आपल्याला हा रेस्ट्रिक्शन एन्झाइमचा म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मधल्या RDNA टेक्नॉलॉजी मधला हा टॉपिक बघायला मिळतो. मी इथे लिहून ठेवतो, हवं तर रेकग्निशन सिक्वेन्स. रेकग्निशन सिक्वेन्स जो आहे त्याच्याबद्दलचा बघायला मिळेल. आर जरा जास्तच वाईट काढला मी. रेकग्निशन सिक्वेन्सचा हा MCQ बायोटेक्नॉलॉजी मधला. पुढे आहे 7व्या नंबरचा MCQ, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स रिक्वायर पॉलिनेटर बट रिझल्ट इज जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. म्हणजे पॉलिनेटर तर लागतो पण ऑटोगॅमी सारखाच रिझल्ट बघायला मिळतो, गिटनोगॅमी बघायला मिळेल, म्हणजे प्लांट रिप्रोडक्शन. मग इथे मी लिहून ठेवतो, हवं तर गिटोनोगॅमी. गिटनोगॅमीचा हा MCQ बघायला मिळेल. गिटनोगॅमिक, झेनोगॅमी, अपोगॅमी, क्लिस्टोगॅमी हे ऑप्शन्स होते आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इव्हॉल्व्ह. पुढचा MCQ आहे, कोणत्या ऑप्शन्स पैकी कोण जो आहे तो पुढे इव्हॉल्व्ह नाही होत? ऑप्शन इज क्लायमॅक्स कम्युनिटी, प्रायमरी सक्सेशन, पायनियर स्पीशीज, सिरियल कम्युनिटी.
आन्सर क्लायमॅक्स कम्युनिटी बघायला मिळेल. सो मी इथे क्लायमॅक्स कम्युनिटी लिहितो. हा जो टॉपिक आहे हा आपला सक्सेशनचा बघायला मिळतो आणि एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टीम हा जो काही चॅप्टर त्याच्यामध्ये इकोलॉजिकल सक्सेशनचा टॉपिक जो आहे तो शेवटी बघायला मिळेल. सो इथे आपला हा चॅप्टर बघायला मिळेल एनर्जी इकोसिस्टीम 14th नंबर चॅप्टर आहे. तर इथे मी ना इकोलॉजिकल सक्सेशनच लिहितो म्हणजे तो टॉपिक बऱ्याच वेळा नेग्लेक्टेड टॉपिक बघायला मिळतो इकोलॉजिकल सक्सेशन, पण त्याच्यावरती प्रश्न फार भारी भारी आहेत. देन पुढे म्हटलं आहे आयडेंटिफाय द अप्रोप्रिएट टर्म फॉर द नंबर ऑफ बर्थ्स अंडर द आयडियल कंडिशन. नंबर ऑफ बर्थ म्हटलं म्हणजे हा नॅटॅलिटीचा विषय आहे. नॅटॅलिटी हा पॉप्युलेशनचा एक कॅरेक्टर आहे, ऑर्गॅनिझमचा कॅरेक्टर आहे. ऑप्शन जो चॅप्टर आहे आपला ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन बघायला मिळेल तर इथे मी नॅटॅलिटी लिहून ठेवतो. नॅटॅलिटी त्याच्यावरचा एमसीक्यू. देन पुढे आपला शेवटचा एमसीक्यू एक ग्राफिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे की स्पीशीज रिचनेस आणि एरिया. तर हा ऍक्च्युली स्पीशीज एरिया रिलेशनशिप जे आहे बायोडायव्हर्सिटीचा हा टॉपिक बघायला मिळतो. मी तिथे हा टाकून देतो हवा तर. स्पीशीज एरिया रिलेशनशिप आणि त्याचा हा ग्राफ. त्याच्यामधला एक जो कर्व आहे तो कर्व नक्की काय डिनोट करतो हे आपल्याला सांगितलं आहे. त्याला आपल्याला त्याचं उत्तर आपलं ऍक्च्युअली द्यायचं आहे. ओके. देन पुढे जायचं आहे जो 1 मार्क क्वेश्चन आहे त्याच्याकडे. व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन्स पहिला प्रश्न विचारला गेला. वेस्टिजियल ऑर्गन्स जे आहे ते आपल्या इव्होल्युशनरी एव्हिडन्सेसचा भाग आहे. म्हणजे चॅप्टर नंबर आला 5th ओरिजिन अँड इव्होल्युशन. मी इथे पटकन सॉरी रंग बदलतो कारण की हा 1 मार्कचा प्रश्न आहे. सॉरी आता हे रेड कलरने मी एमसीक्यूज मार्क केले. सो आता जरा 1 मार्कसाठी वेगळा रंग यूज करूया. मी इथे वेस्टिजियल ऑर्गन असं लिहून ठेवतो. ओके. सो हा आपला प्रश्न आला पहिला. ते पुढे दिला आहे एक्सपांड द टर्म झिफ्ट असं म्हटलंय. झिफ्ट म्हणजे झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. हा आपला एक काय म्हणे की असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह थेरपीज ज्या आहेत त्या बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शनला हेल्प करणाऱ्या थेरपीज किंवा टेक्निक्स बघायला मिळतात, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. तर हा चॅप्टर रिप्रोडक्शनशी रिलेटेड आला. आपला अॅनिमल रिप्रोडक्शनशी. मग इथे झिफ्ट मी लिहून ठेवतो. झिफ्टचा फुल फॉर्म विचारला आहे आपला, तो लिहायचा होता. गिव्ह द नेम ऑफ एंडोक्राइन ग्लँड विच इज प्रॉमिनंट ॲट बर्थ बट गेट्स ग्रॅज्युअली ॲट्रोफाईड इन अडल्ट स्टेज. मग इथे एका एंडोक्राइन ग्लँड बद्दल बोललं गेलंय. हॉर्मोनल कोऑर्डिनेशनचा हा भाग कंट्रोल कोऑर्डिनेशन मधला येतो. तर मी इथे लिहून ठेवतो हवा तर एंडोक्राइन ग्लँड जो ॲट्रोफाईड झाला इन अडल्ट स्टेज मध्ये त्याच्याबद्दल विचारलं गेलंय. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IAA. IAA चा फुल फॉर्म काय? इंडॉल 3-ॲसिटिक ऍसिड. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ऑक्झिनचा. PGRचा हा टॉपिक आहे. तर मी ऑक्झिनच्या पुढे फक्त PGRच्या पुढे IAA असं लिहून ठेवतो कारण की प्लांट ग्रोथ मध्ये PGR वरतीच प्रश्न आहे आणि 2023 मध्ये पण PGR वरतीच प्रश्न होता. तर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल मागच्या व्हिडिओला जर तुम्ही बघितलं असेल तर. पुढे आहे गिव्ह द नेम ऑफ मायक्रोबियल सोर्स ऑफ अँटीबायोटिक क्लोरोमायसिटिन. क्लोरोमायसिटिनचा अँटीबायोटिक जो आहे त्याचा मायक्रोबियल सोर्स आहे, कोणत्या मायक्रोब कडनं ते बनवलं जातं हा प्रश्न विचारला गेला आहे. आणि हा कंटेंट जो आहे तो आपला ह्युमन वेलफेअर जो आहे, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर ह्याच्यातला बघायला मिळेल. आणि हा सगळा कंटेंट फूड प्रोडक्शन मधला आहे. एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन हा 3 एरियाज मधला चॅप्टर आहे. प्लांट ब्रीडिंगचा एक कंटेंट त्याच्यामध्ये आहे, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरचा एक कंटेंट त्याच्यात आहे आणि अॅनिमल हजबेंड्रीचा एक कंटेंट त्याच्यामध्ये आहे. खूप महत्वाचा व्हास्ट कंटेंट या चॅप्टरचा आहे. तर त्यातला हा भाग आहे. मी इथे लिहून ठेवतो हवा तर क्लोरोमायसिटिन फूड प्रोडक्शन मध्ये. म्हणजे कसं लक्षात राहिलं आपल्या डायरेक्ट क्लोरोमायसिटिन वरतीच प्रश्न आला तर डायरेक्ट स्पेसिफिक करून टाकू आपण त्याला. क्लोरोमायसिटिन. ओके. देन पुढे काय प्रश्न विचारलाय. विच सेल्स ऑफ आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्रोड्युसेस हॉर्मोन इन्सुलिन. इन्सुलिन बनवणाऱ्या कोणत्या सेल्स आहेत आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स पॅन्क्रियाज पैकी. इन्सुलिन वरती प्रश्न आला, हॉर्मोन वरती प्रश्न आला, म्हणजे कंट्रोल कोऑर्डिनेशनचा हा प्रश्न आहे. परत मी मुद्दाम इथे इन्सुलिन मुद्दाम लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला डायरेक्ट पॅन्क्रियाज वरती जम्प करता येईल इथे. ओके. आन्सर बीटा सेल्स बघायला मिळेल. हाऊ मेनी मिओटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 300 सीड्स इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 300 सीड्स बनवायचे असेल तर किती मिओटिक डिव्हिजन लागतील हा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा गल्लत होतं इथे आणि लक्षात घ्यायचं इथे मिओटिक डिव्हिजन फक्त फिमेल गॅमेटोफाइटचे नाही विचारले, मेल गॅमेटोफाइटचे पण आहेत. दोघांचे कंबाईन करून सांगायचे आहे. समथिंग आन्सर इज अराउंड 375 तुम्हाला बघा 375 आन्सर काहीतरी बघायला मिळेल. ओके. कसं आलं हे विचारायचं असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ करून दाखवेल की अशा प्रकारचे डिव्हिजन्स कसे काउंट करायचे. फार सोपा कंटेंट आहे याच्यावरती. तर जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज कमेंट करा नक्की. सो हा प्रश्न प्लांट रिप्रोडक्शनचा बघायला मिळेल, फर्स्ट चॅप्टरचा बघायला मिळेल. इथे मी हवा तर फक्त लिहून ठेवतो 300 सीड्स बनवण्याचा विषय. सीड्स म्हटलं का कळून जाईल आपल्याला गोष्टी. एक्सप्लेन द टर्म इमिग्रेशन असा शेवटचा प्रश्न आहे. इमिग्रेशन. आता इमिग्रेशन 2 आहे. ऍक्च्युली मी ना करताना मुद्दाम करतो, प्रोनाऊन्सिएट वेगळं वेगळं करतो कारण की ऑलमोस्ट सिमिलर टर्म आहे. इमिग्रेशन, इमायग्रेशन असं मी मुद्दाम शब्द बदलतो. इमायग्रेशन असं म्हणूया आपण हवं त्याला की ज्याच्यामधून जेव्हा
बऱ्याच जणांचं एखाद्या पॉप्युलेशन मधून निर्वाचन होऊन जातं, ते निघून जातात, ते दुसरीकडे निघून, निर्वाचन म्हणजे दुसरीकडे निघून जातात, ते निर्वाचन दुसरीकडे निघून जातात, ते मेन पॉप्युलेशनला सोडून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये एंटर करतात. आता हा रेफरन्स दोन ठिकाणी येतो खरं तर. ओरिजिन इव्होल्युशन मध्ये पण येतो, जीन फ्लोच्या कन्सेप्टमध्ये, आणि अजून एका ठिकाणी येतो तो म्हणजे तुम्हाला पॉप्युलेशन जे आहे त्याच्या स्टडीमध्ये, पॉप्युलेशन ग्रोथच्या स्टडीमध्ये पण ही टर्म येते. पण आपण पॉप्युलेशन मध्येच मुद्दामेला टाकूया, तिथे रेफरन्स जास्त खरं येतो. जीन फ्लो मध्ये पण तुम्ही घेता तरी काही हरकत नाही, म्हणून सांगितलं तुम्ही कुठेही त्याला काउंट करा, चालेल. ओके, सो इथे मी इमिग्रेशन जे आहे ते लिहून ठेवतो. एकच कंटेंट आहे पण दोन ठिकाणी याचा यूज आहे. सेक्शन बी कडे जाऊया आता आपण. इथे आपलं सेक्शन ए जो आहे तो संपला, एमसीक्यूज आणि 1 मार्क प्रश्न संपले. आता आपण सेक्शन बी कडे जाऊया. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचा प्रश्न. व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड द सक्सेस ऑफ मेंडल? मेंडलच्या सक्सेस मागे कोणते रिझन होते? मेंडल म्हणजे इनहेरिटन्स, व्हेरिएशन आला. पहिला प्रश्न आहे इथे मी लिहून ठेवतो हवं तर, सक्सेस ऑफ मेंडल. मेंडलच्या सक्सेस मागचं कारण काय काय? बरेच कारण आहे. आर्टिफिशियल क्रॉसिंग त्याने कशा रीतीने केलं, हायब्रिडायझेशन प्रोग्राम कसा राबवला, बरेच रिझन आहेत. क्वेश्चन नंबर 4 आहे, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इन करेक्ट सिक्वेन्स. डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स करेक्ट सिक्वेन्सने लावायचा, फक्त सिक्वेन्स लावायचा आहे. मग डीएनए फिंगरप्रिंटिंग हा मॉलिक्युलर बेसिस मधला शेवटचा टॉपिक आहे, जिनॉमिक्स मधला हा भाग बघायला मिळतो. तर त्याच्यामध्ये मी पटकन टाकून देतो हवं तर इथे डीएनए फिंगर प्रिंटिंग. फिंगर प्रिंटिंगचा हा एक 1 मार्कचा प्रश्न, सिक्वेन्स लावायला विचारलाय. क्वेश्चन नंबर 5 काय बघायला मिळतो, डिस्टिंग्विश बिटवीन ह्युमन स्पर्म अँड ओव्हम. स्पर्म आणि ओव्हम मध्ये काय फरक आहे, मग त्यांच्या स्ट्रक्चरल असेल किंवा फंक्शनल असेल, त्यांच्यातला फरक विचारला आहे. म्हणजे आता हा अॅनिमल्सचा प्रश्न आला, तर इथे मी स्पर्म अँड ओव्हम इथे लिहून ठेवतो. ओके, पुढे आहे एनलिस्ट द युजेस ऑफ जीन थेरपी. जीन थेरपीचे काय काय फायदे आहेत, कुठे कुठे वापर झालेला आहे हा विचारलेला आहे. आणि हाही विषय जो आहे तो बायोटेक्नॉलॉजी निगडीत जो आहे तो बघायला मिळेल. तर इथे मी जीन थेरपी जो आहे तो बायोटेक्नॉलॉजीमध्ये लिहून टाकतो, त्याच्यामधला हा मुद्दा. पुढे विचारला आहे, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स जीन फ्लो अँड क्रोमोझोमल अबरेशन्स. जीन फ्लो, क्रोमोझोमल अबरेशन्स हे दोघंही जे टॉपिक आहेत ते इव्होल्युशनच्या मेकॅनिझम्स मधले आहेत. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे इव्होल्युशन होतं आणि एक नवीन स्पीशीज जन्माला ते स्पेसिएशन होतं, त्याचे मेकॅनिझम्स आहे जीन फ्लो, क्रोमोझोमल अबरेशन्स. आपण पटकन ओरिजिन आणि इव्होल्युशन मध्ये टाकूया, जीन फ्लो अँड क्रोमोझोमल अबरेशन. अबरेशन्स म्हणजे जे चेंजेस होतात क्रोमोझोम्स मध्ये, त्याच्याबद्दल इथे बोलला. तर अजूनपर्यंत प्लांट वॉटर रिलेशन मधला एकही एमसीक्यूज आपल्याला नाही बघायला मिळत आहे. बघा, एकही प्रश्न अजूनपर्यंत नाही आला आपल्याला. क्वेश्चन नंबर 8 काय बघायला मिळतो, व्हॉट आर द सिग्निफिकन्सेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. प्लांट रिप्रोडक्शन मध्ये डबल फर्टिलायझेशन कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये इथे विचारलं गेलं आहे. सिग्निफिकन्स काय आहे? डबल, जागा कमी ना म्हणून एवढं मॅनेजमेंट करतोय. हा, जेव्हा बोर्ड मोठा गेल तेव्हा एवढा त्रास नाही होणार. क्वेश्चन नंबर 9 बघूया, आयडेंटिफाय, डिफाईन ए अँड बी इन अ रिलेशन टू द अपटेक ऑफ वॉटर बाय द रूट. इथे रूट मध्ये जे काही वॉटरचा ट्रान्सपोर्ट होतो, मग सिम्प्लास्ट आणि ॲपोप्लास्ट पाथवे जे आहे ते दोन पाथवे इथे आपल्याला मेन्शन करायचे, सेल टू सेल आणि जो आउट ऑफ द सेल होतो, म्हणजे इनर सेल्युलर गॅप्स जे आहे, इंटरसेल्युलर स्पेसेस जे आहे त्याच्यातून जो होतो. म्हणजे प्लांट वॉटर रिलेशनचा हा प्रश्न आला, इथे मी हवा तर लिहून ठेवतो हवा तर, पाथवेज ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट, त्याच्यावरचा हा प्रश्न आला. पहिला प्रश्न आला हा प्लांट वॉटर रिलेशनचा. क्वेश्चन नंबर 10 बघायला मिळतं, डिस्क्राईब म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम म्हणजे नक्की काय हे विचारलं गेलं. म्युच्युअलिझम हे एक पॉप्युलेशन इंटरॅक्शनचा भाग आहे. पॉप्युलेशन इंटरॅक्शन म्हणजे हा गेला परत ऑर्गॅनिझम्स आणि पॉप्युलेशन कडे, तर मी इथे म्युच्युअलिझम मेन्शन करतो. पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स, कमेन्झलिझम, अमेन्झलिझम, म्युच्युअलिझम, सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझमचा तो भाग, प्रिडेशन, पॅरासाइटिझम, हे असे त्याच्यातले बरेच प्रकार. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर ऍब्झॉर्प्शन. वॉटर ऍब्झॉर्प्शनला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. बोललो होतो की प्लांट वॉटर रिलेशन होती, एकही प्रश्न धडात जर 2 प्रश्न आले लगेच. ओके, सो वॉटर ऍब्झॉर्प्शन बद्दलचं कंटेंट, वॉटर ऍब्झॉर्प्शनला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, सॉइल सोल्युशन वगैरे सारखे. व्हॉट इज डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन असं आहे. डिफरन्सिएशन नाहीये, डिफरन्सिएशन आहे. आणि रिडिफरन्सिएशन हा जो भाग आहे हा प्लांटच्या ग्रोथ मधला आहे. प्लांट ग्रोथ फेनॉमिनॉन्स जे असतात त्याच्यामध्ये हे दोघे कन्सेप्ट येतात. मग ते आपण जाऊया पटकन प्लांट ग्रोथ मध्येच लिहायला. डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन हे 2 कंटेंट आहे.
देन पुढे विचारला आहे आपला क्वेश्चन नंबर 13 मध्ये सिलेक्ट अँड रिराईट अप्रोप्रिएट डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम विथ गिवन सिम्पटम. आपला काही चार्टमध्ये छोटेसे चार्ट नाहीये, छोटासा ब्लॉकमध्ये सिनुसिटिस, एम्फिसिमा, सिलिकॉसिस, ॲस्बेस्टॉसिस, लारिंगायटिस हे ब्रॅकेटमध्ये दिले आणि खाली सिम्पटम्स दिले आहे. ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हेओलाई, इन्फ्लेमेशन ऑफ सायनसेस, देन इन्फ्लेमेशन ऑफ इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग्स, वोकल कॉर्ड, सोर थ्रोट, होर्सनेस ऑफ व्हॉइस, म्युकस बिल्डअप, कफ, इन्फ्लेमेशन ऑफ फायब्रोसिस, लंग डॅमेज. सिम्पटम वन डिसीज ओळखायचा आहे की ए कोणता आहे, बी कोणता आहे, सी कोणता आहे, डी कोणता आहे. मग हे रेस्पिरेटरी डिसीज आहे. रेस्पिरेटरी डिसीज कसला भाग येतो, रेस्पिरेशन सर्क्युलेशनचा येतो. मग आपण इथे रेस्पिरेटरी डिसीज लिहून टाकूया. रेस्पिरेटरी डिसीज. ओके. आणि देन आपला क्वेश्चन नंबर 14 दिलेला आहे. एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रिलिमिनरी ट्रीटमेंट ऑफ सीवेज. सीवेजच्या प्रिलिमिनरी ट्रीटमेंट काय बघायला मिळते. आता हा परत मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मधला कंटेंट बघायला मिळेल. फूड प्रोडक्शनचा भाग. तर इथे मी फक्त मेन्शन करतो आपल्या 11th नंबर चॅप्टर मध्ये सीवेज ट्रीटमेंट. सीवेज ट्रीटमेंट मधलं कंटेंट बघायला मिळतं आपला. सो हे ओव्हरऑल आतापर्यंतचं आहे. सेक्शन बी पर्यंत हे अशा रीतीने क्वेश्चनचा पॅटर्न जो राहिला, इनहेरिटन्स वरती फार कमी प्रश्न आहे, ह्युमन हेल्थ वरती फार कमी प्रश्न आहे. देन आपल्याला याच्यावरती पण कशावरती म्हणूया आपण बायोडायव्हर्सिटी वरती फार कमी प्रश्न बघायला मिळतात. एनर्जी फ्लो वरती यावेळेस फार कमी प्रश्न आहे ते बघायला मिळतात. तर हे सगळं ओरिजिन आहे. सेक्शन सी कडे जाऊया आता आपण पुढे. देन बघा काय म्हटलं, 15 नंबरचा प्रश्न आहे. गिव्ह द डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम HNRNA. सो इथे एक कंटेंट आपला आहे ट्रान्स्क्रिप्शनचा, त्याच्यामधला हा पार्ट बघायला मिळतो. इन केस ऑफ मॉलिक्युलर बेसिस की mRNA कसा बनतो, म्हणजे HNRNA पासून mRNA जे काही मॅच्युरेशन ज्याला आपण म्हणतो ते आहे इथे. सो मॉलिक्युलर बेसिसचा हा टॉपिक आला, इथे मी लिहून ठेवतो HNRNA टू mRNA. म्हणजे कसं सोपं होऊन जाईल आपल्याला. HNRNA टू mRNA कसं ग्रोथ होते किंवा मॅच्युरेशन होते ते. व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, डिस्क्राइब इन 2 टाइप्स इच ऑफ प्री मेटिंग अँड पोस्ट मेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम्स. आयसोलेटिंग मेकॅनिझम्स आहे हे. आयसोलेशन हे अगेन एक मेकॅनिझम आहे इव्होल्युशनचं, जे इव्होल्युशनचे 3 मेन रिझन्स बघायला मिळतात असं मानलं गेलं आहे. जेनेटिक व्हेरिएशन एक आहे, आयसोलेशन एक आहे आणि नॅचरल सिलेक्शन एक आहे. तर इव्होल्युशनचे जे मेकॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये हे मोडतं. इथे मी लिहून ठेवतो हवा तर आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुद्दा मी मेन्शन करतो. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हा आपला इव्होल्युशनचा भाग आला. पुढे एक्सप्लेन युनिक फीचर ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. मग डिव्हर्सिटी असेल किंवा मेमरी असेल, ह्या प्रकारचे फीचर्स आहेत त्याचे. मग हा पार्ट आपला ह्युमन हेल्थचा आला. मग आपण इथे लिहून टाकूया हवं तर फीचर्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी. ओके. पुढे नेम अँड डिस्क्राईब हॉर्मोन्स सिक्रिटेड बाय ओव्हरीज. ओव्हरीज कडनं कोणते कोणते हॉर्मोन्स सिक्रिट होतात ते डिस्क्राईब पण करायचं की ते एक्झॅक्टली काम काय करत असतील. मग ओव्हरीज म्हणजे फिमेल रिप्रोडक्शनचा भाग आला, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अॅनिमल्स मधला आहे. मी ते हॉर्मोन्स आणि खाली ओव्हरी मेन्शन करतो. त्याच्यातला हा एक प्रश्न आला. म्हणजे तुम्ही जर बघाल तर लक्षात घ्या, अॅनिमल्स मध्ये MCQ वरती एक प्रश्न आहे, 1 मार्कचा एक प्रश्न आहे, 2 मार्कचा एक प्रश्न आहे, 3 मार्कचा एक प्रश्न आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मार्काचे प्रश्न अॅनिमल रिप्रोडक्शन वरतीच विचारले गेले आहे 2024 मध्ये. अजून सेक्शन डी बाकी काय माहिती त्याच्यावरती पण असेल की नाही, आय कॅन सी इट. अँड येस, क्वेश्चन नंबर 27 हा परत अॅनिमल रिप्रोडक्शनचाच आहे. तर विशेष आहे, म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये प्रश्न आहे. ओके, पुढे जाऊया. एक्सप्लेन द डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्ड इन PCR. PCR हा रिपीट झालाय. हा मी मागच्या व्हिडिओमध्ये रिपीट रेट बद्दल बोललो होतो, फार कमी बघायला मिळतो. आणि PCR हा त्यातला एक अपवाद आहे की तो रिपीट झाला 2023-24 मध्ये. हा भाग तुम्हाला बघायला मिळेल. PGR पण आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स पण रिपीट झाले. PCR हा रिपीट झालाय. तर हे रिपीट रेट मिनिमल बघायला मिळतो, पण काही कॅरेक्टर्स आहे, काही गोष्टी त्याच्यासाठी फार स्पेसिफिक आहे. हा PCRच्या स्टेप्स विचारलाय. पुढे आपला 3 डायग्राम दिलाय ABC, आणि ह्याच्यानुसार आपल्याला आय थिंक ओळखायचं आहे की कोणत्या कोणत्या सेल्स आहे. हा त्यांचे फंक्शन सांगायचे आहे. इथेच खाली प्रश्न आहे, डिस्क्राईब द फंक्शन्स. मग एक मल्टीलोब न्यूक्लियस आहे, एक बायलोब्ड आहे आणि एक किडनी शेप्ड न्यूक्लियस आहे. त्यावरून आपला आयडेंटिफाय करायचं आहे. हे WBCचे प्रकार आहे. WBC ब्लड ग्रुप, ब्लड जे काही कॉम्पोजिशन आहे त्याचा भाग आहे. म्हणजे हा अगेन रेस्पिरेशन सर्क्युलेशनचा भाग आला. तर इथे मी WBC लिहून ठेवतो. WBC टाइप्स असं लिहितो मी. त्यातलेही ग्रॅन्युलोसाइट्सचे जे काही प्रकार आहे त्याच्याबद्दल इथे बोललं जात आहे. ओके. देन पुढचा प्रश्न काय दिला आहे, व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ रूट प्रेशर थिअरी. रूट प्रेशर थिअरीचे लिमिटेशन्स काय काय आहे.
तर ते इथे विचारले आहे. प्लांट रोटेशन मध्ये जे आपला वॉटरचं जे काही ऍब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट बघायला मिळतो त्याच्यावरचा हा प्रश्न बघायला मिळेल. तर इथे मी रूट प्रेशर थिअरी असं लिहून ठेवतो हवं तर. रूट प्रेशर थिअरी. प्लांट रोटेशन मध्ये सलग 3 प्रश्न बघायला मिळतात आम्हाला. पुढे विचारलं गेलंय, एक्सप्लेन ग्रीन हाऊस इफेक्ट विथ रेफरन्स टू गॅसेस रिस्पॉन्सिबल फॉर इट अँड दिअर सोर्सेस. ग्रीन हाऊस इफेक्ट का होतो, त्याच्यातने कोणते कोणते गॅसेस आहे आणि काय सोर्सेस आहे ते विचारलं गेलंय. इथे हा जो काय हा एन्व्हायरमेंटल इश्यूजचा जो काही भाग आहे तो तुम्हाला थोडासा बघायला मिळेल. तर इथे आपण जाऊया ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल. ओझोन डिप्लिशन, ग्रीन हाऊस इफेक्ट या गोष्टी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटल इश्यूज मध्येच मोडताना बघायला मिळतात. क्वेश्चन नंबर 23, डिस्क्राईब फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ऍप्लिकेशन ऑफ इथिलीन. इथिलीन बद्दल विचारला गेला. हा अगेन पीजीआरचा टॉपिक आहे. तर मुद्दा मी इथे इथिलीन बद्दल लिहून ठेवतो. म्हणजे पीजीआर वरती एमसीक्यू पण आला, इथिलीन वरतीच वेगळा प्रश्न पण आला. क्वेश्चन नंबर 24 काय विचारलाय, नेम गिव्ह द नेम अँड टाईप ऑफ फर्स्ट, फोर्थ अँड 7th क्रॅनियल नर्व्ह. क्रॅनियल नर्वचा टॉपिक हा लास्ट क्वेश्चन पेपरमध्ये पण आला होता, पण वेगळ्या रीतीने आला होता. मोटर नर्व्स त्यांनी विचारला होता 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये. 24 मध्ये स्पेसिफिकली त्यांनी पहिली, चौथी आणि 7वी क्रॅनियल नर्व जी आहे ती विचारली आहे. कंट्रोल कोऑर्डिनेशनचा हा दुसरा प्रश्न. फर्स्ट इथे मेन्शन पण करतो मुद्दाम, 4th अँड 7th क्रॅनियल नर्व म्हणजे त्याच्याबद्दलच्या डिटेल्स विचारले आहे. नाव आणि प्रकार विचारला त्यांनी मुद्दाम. डिस्क्राईब द पिरामिड ऑफ एनर्जी विथ हेल्प ऑफ डायग्राम. एनर्जीचा पिरामिड जो आहे तो विचारला आहे. एनर्जी फ्लो मधला हा टॉपिक तुम्हाला बघायला मिळेल. इथे मी एनर्जी पिरामिड, 3 प्रकारचे पिरामिड बघायला मिळतात. त्याच्यातला एक एनर्जीचा पिरामिड आहे, एक तुम्हाला बायोमासचा पिरामिड जो आहे तो बघायला मिळतो आणि पिरामिड ऑफ नंबर जो आहे तो बघायला मिळेल. क्वेश्चन नंबर 26, व्हॉट इज लॅक, एनलिस्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ लॅक. या प्रश्नाबद्दल मी मुद्दाम सांगेल, बरेच जण या प्रश्नाला खूप कन्फ्युज झाले होते आणि लॅकच्या नावाखाली लोकांनी लॅक ओपेरॉन्स आहे ते एक्सप्लेन केलं होतं. मी स्वतः बायोलॉजीचा एक्झामिनर असल्या कारणाने मी पेपर चेक केलेले आहेत आणि मला ह्या लॅक नावाच्या प्रश्नामध्ये खूप लोकांचे आन्सर्स लॅक ओपेरॉन बद्दलचे बघायला मिळेल. हे लॅक जे आहे ते लॅक कल्चर आहे. ह्या क्वेश्चन पेपरमध्ये हे मुद्दाम केलं गेलेलं होतं एक्झामिनरने. लॅक कल्चर हा शब्द नाही टाकला, लॅक इन्सेक्ट हे नाही टाकलं, लॅक प्रोडक्शन वगैरे काहीच शब्द नाही, फक्त लॅक दिलं आणि खरंच मुलं इथे चुकले. लॅक ओपेरॉन बद्दल जो काही मॉलिक्युलर बेसिसचं कंटेंट आहे लॅक ओपेरॉन त्याच्याबद्दल उत्तर देऊन बसले, पण इथे लॅक कल्चर बद्दलचं जे आहे ते विचारलं गेलं होतं. जी लाख आहे तिचा फायदा काय असतो, मग त्याचे बँगल्स बनतात किंवा ऑफिशियल यूज आहे स्टॅम्प मारण्यासाठी वगैरे वगैरे, तो त्याच्याबद्दलचा भाग होता. तर बरेच लोक इथे चुकून बसले. आणि हा जो काही भाग आहे हा फूड प्रोडक्शन मधला भाग आहे जो आपण शिकतो अॅनिमल हजबेंड्रीमध्ये वगैरे, ॲपिकल्चर, पिसिकल्चर, लॅक कल्चरचा भाग इथे बघायला मिळेल. सो फूड प्रोडक्शन मध्ये मी इथे लॅक कल्चर मेन्शन करतो. तर हे अशा प्रकारचे थोडंसं खेळ जे आहे ते करतात बरं का, तिथे चुकायचं नाहीये. सेक्शन डी शेवटचा सेक्शन उरला आहे. आता आपण पटकन जाऊया लास्ट सेक्शनकडे. त्यातल्या 5 पैकी 3 कुठले प्रश्न आपल्याला मेन्शन करायचे असतात, लिहायचे असतात. सगळ्यात पहिले विचारले गेले, डिस्क्राईब द हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज विथ वेल लेबल्ड डायग्राम. टेस्टीज बद्दल विचारलं गेलं, जसं मी बोललो होतो तुम्हाला की अॅनिमल रिप्रोडक्शनचा अजून एक प्रश्न आहे टेस्टीज वरती आपला इथे विचारला गेलेला आहे. त्याचं स्ट्रक्चर पण ड्रॉ करायचं आहे, नेमिंग द्यायचं आहे आपल्याला. देन 28 नंबरचा प्रश्न आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहे, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम एक्सप्लेन करायला विचारलेला आहे इथे आपल्याला. सो हा प्रश्न इनहेरिटन्सचा बघायला मिळतो. आपला जे शेवटचा कंटेंट आहे इनहेरिटन्स मधला ते इथे मी लिहून ठेवतो हवं तर, तो म्हणजेच क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. चक्क ह्या वर्षीच्या पेपरमध्ये इनहेरिटन्स व्हेरिएशनवरती फक्त 2च प्रश्न बघायला मिळत आहेत. जनरली फार जास्त असतात. क्रोमोझोमल डिसऑर्डर, क्लाइनफिल्टर अँड टर्नर्स, असे हे फरक. देन पुढे डिस्क्राईब द नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया. प्लॅनेरियाची नर्वस सिस्टीम विचारली आहे. नर्वस सिस्टीम म्हटल्यावरती हा कंट्रोल कोऑर्डिनेशनचा भाग गेला. इथे लिहून ठेवतो मी हवं तर प्लॅनेरिया, नर्वस सिस्टीम. सो इथे मला माझ्या मते 3 मार्काचा, 4 मार्काचा आणि 5 मार्काचा प्रश्न जो आहे तो बघायला मिळतो आपला. सॉरी, 3 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा आणि 4 मार्काचा प्रश्न जो आहे तो बघायला मिळतोय. क्वेश्चन नंबर 30 जो आहे तो बघूया आपण. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स, ग्राफ्टिंग, अपोमिक्सिस, पॉलिएम्ब्रियो आणि पार्थिनोकार्पी. 4 टर्म्स दिलेले आहेत. 4ही टर्म्स ज्या आहेत त्या प्लांट रिप्रोडक्शनच्या शेवटी आपल्याला बघायला. ग्राफ्टिंग फक्त व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन मध्ये, तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लांट रिप्रोडक्शन मध्ये बघायला मिळते. मी 4ही टर्म्स मेन्शन करतो डायरेक्ट इथे. ग्राफ्टिंग, अपोमिक्सिस, पॉलिएम्ब्रियोनी आणि पार्थिनोकार्पी असे ह्या 4 टर्म्स विचारल्या गेल्या आहेत. ह्या 4ही टर्म्सचा एकच प्रश्न आहे बाय द वे. सो क्लब करून आहे मी एकदम मुद्दाम होतं.
ब्रॅकेट आहे करतो त्यावर हे क्लब करून आलेले आहे. आणि आता माझ्या मते शेवटचा प्रश्न बाकी आहे तो आहे इंटरप्रेट द गिवन डायग्राम्स ए बी एंड लिस्ट द चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग इन्स्पिरेशन एक्सपिरेशन. म्हणजे ब्रीदिंगचा हा जो काही भाग आहे तो बघायला मिळतो आहे. सो इथे मी इन्स्पिरेशन एक्सपिरेशन लिहून ठेवतो. सो ह्या गोष्टी आल्या पूर्ण याच्यामध्ये. ओके, आय होप मी सगळे प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली बघितलेले आहे, कुठेही मी कुठला प्रश्न गाळलेला नाहीये. आय होप येस आपण सगळे प्रश्न वाचले इथे. येस, स्टेप बाय स्टेप सगळे वाचले आणि सगळे जे आहे ते डिवाइड केलेले आहे. इथे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स जे आहे ते बघायला मिळतं आहे 2024च्या क्वेश्चन पेपर मधले. चॅप्टर वाईज मी सेपरेट करून टाकले इथे. तुम्हाला इथे लक्षात येत असेल 2023च्या मानाने जे लोअर स्पेक्ट्रम ऑफ सिलेबस आहे त्यापेक्षा अप्पर स्पेक्ट्रम ऑफ सिलेबस मध्ये जास्त फोकस केलेला आहे. आता हाच तो विषय आहे, हीच ती गंमत आहे जी मी तुम्हाला ह्या क्वेश्चन पेपर अनालिसिस मधून समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय ती लक्षात घ्या. गंमत अशी आहे मित्रांनो की प्रत्येक वेळेस क्वेश्चन पेपर जेव्हा बनवली जाते तेव्हा क्वेश्चन पेपर मध्ये चॅप्टर्स कसे फोकस होतात. तर तुम्ही 23-24चा तुम्ही जस्ट फक्त एक स्क्रीनशॉट जरी काढला माझ्या व्हिडिओचा तर 2023च्या क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये शेवटचा जो काही पार्ट आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि 2024 मधलाही शेवटच्या पार्टचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला आपोआप कळेल की भरलं कुठे आहे, लिखाण कुठे भरलंय. 2023 मध्ये खालच्या भागामध्ये खूप लिखाण भरलेलं होतं, 2024 मध्ये वरच्या भागात खूप लिखाण भरलंय. त्यावरनं कळतं की चॅप्टर्स कसे फोकस केले गेले आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ मी 2025च्या अनालिसिसचा सुद्धा मी टाकणार आहे, लवकरात लवकर लगेचच टाकणार आहे. पॉसिबली मी एकाच दिवशी किंवा 2-3 दिवसांच्या अंतराने टाकेल. यावरून तुम्हाला एक ट्रेंड समजून येईल की पेपर कसा सेट केला जातोय, कोणत्या चॅप्टर्सवरती कशा रीतीने फोकस केला जातोय. मागच्या म्हणजे 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये रिप्रोडक्शनवरती प्रश्न फार कमी होते, प्लांट फिजिओलॉजीवरती प्रश्न बरेच जास्त होते. यावेळेस थोडंसं उलटं केलं गेलेलं आहे. प्लांट रिप्रोडक्शन, अॅनिमल रिप्रोडक्शनवरती ऑलमोस्ट सगळ्याच एरियात प्रश्न आहे असं म्हटलं तरी पण चालेल. म्हणजे जे 8 ते 10 मार्काचं जे काही वेटेज आहे ते फुलफिल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आय होप हा व्हिडिओ जो फायदेशीर ठरेल तुमचा अभ्यास करताना, पेपरच्या अभ्यासामध्ये स्ट्रॅटेजीज बिल्डअप करताना. सो हा व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा, तुमच्या स्ट्रॅटेजीज खूप चांगल्या बनवा. तुमच्या 12वीच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर नक्की करा. सो तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना पेपर खूप चांगला जावो. बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल. अजून जे काही कंटेंट आहे त्याला अत्यंत सोप्या रीतीने एक्सप्लेन करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. बायोनिक्स अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही तुम्ही फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याच्यावर छोट्या छोट्या रील्स आणि येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट्स जे आहेत त्या मिळत राहतील. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.